नमस्कार सर जी, मैं महावीर नयन हरियाणा जिन से ये सर आए हैं, इनका नाम और परिचय लेते हैं अभी। सर जी नमस्कार. नमस्कार सर जी. मी अनिल पडवळ पुण्यामधून चाकण शहरातून आलेलो आहे. आमच्या 2 गाड्यांचा लोड झालेला आहे. आम्ही तिघांमध्ये 2 गाड्या घेतलेल्या आहेत. महावीर सरांचा स्वभाव आणि राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था एक नंबर आहे आणि म्हशी योग्य पद्धतीने आपल्याला निवडून देतात. एखाद्या म्हशीमध्ये जरी काही चुकून जर काही प्रॉब्लेम असेल ते स्वतः सांगतात म्हैस घेऊ नका म्हणून. आपल्याला जरी आवडली तरी त्यांच्या कुठली एक गोष्ट जरी निदर्शनास आली तरी ते म्हैस घेऊ देत नाही. आणि दुसरी एक गोष्ट, कुठलाही मध्ये एजंट किंवा दलाल त्यांनाही आवडत नाही. स्वतः समोर जाऊन म्हैस घेऊन देतात. शेतकऱ्यांपासल्या म्हशी उलट उत्तम पद्धतीने घेऊन देतात. दुसरी एक गोष्ट, महाराष्ट्रातल्या लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की महावीर साहेबांजवळ येऊन तुम्ही कधी पण एकदा अनुभव घ्या. खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे, कुठलीच अडचण येत नाही. कैसे मिले सर जी भैंस? पहले भी आए थे? हाँ, पहले 2 बार आया हूँ. अच्छा. 2 वेळा येऊन गेलो. तिसऱ्यांदा परत निर्णय घेतला की साहेबांजवळ जाऊनच म्हशी खरेदी करायच्या. दुसरीकडे काही एवढं व्यवस्थित वाटलं नाही. खुशों को जबरदस्ती धोखाधड़ी तो नहीं सेठ जी? जबरदस्ती कुछ नहीं, धोखाधड़ी नहीं, कुछ भी नहीं इधर. और जैसी क्वालिटी वैसे ही मोल देना पड़ता है. बिल्कुल. और क्या बोलना चाहोगे सर जी आपके शेतकरी लोगों के लिए? आप कुछ बोलो. शेतकरी लोकांना मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की महावीर साहेबांजवळ येऊन तुम्ही म्हशी बिंदास, कुठली जबरदस्ती नाही किंवा कुठलाही तुम्हाला बळजुबरी करत नाही. आपल्याला ज्या पद्धतीने योग्य वाटतं त्या पद्धतीनेच व्यवहार केला जातो. हेच मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो, बाकी काही नाही.